ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद गीता दुसरा अध्याय। श्रीमद् भगवद गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे आपण वाचन श्रवण केल्यानंतर काय पुण्यफल मिळते हे भगवान श्री हरी नारायण माता लक्ष्मींना सांगतात। हे लक्ष्मी, दक्षिणेकडे वेत्या ब्राह्मणाच्या पुरंदरपूर नावाच्या नगरामध्ये श्री देवशर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। तो वेदशास्त्रांचा विशेष जाणकार असून नित्य विद्या अध्ययन करीत असे, वेदांचे पठण करीत असे। दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये यज्ञ याग अतिथी पूजन याची त्या ब्राह्मण देवतेला अत्यंत आवड होती। यामुळे जे तपस्वी साधूंनी होते त्यांना तो नेहमी आवडत असे। देवशर्माने आपल्या जवळील द्रव्य खर्च करून अनेक यज्ञ केले, देवी देवतांना संतुष्ट केले, परंतु त्या ब्राह्मणाला कधीही कायम टिकणारी शांती मिळाली नाही। त्यामुळे तो अत्यंतिक कल्याण प्राप्त करून देणारे ज्ञान मिळविण्याच्या इच्छेने नेहमी विपुल साधन सामुग्रीनिशी सत्य संकल्प तपस्व्यांची सेवा शुश्रूषा करू लागला। अशा प्रकारे आपल्या जीवनातील दैनंदिन कर्म करत असताना त्याच्या आयुष्याचा बराच काळ निघून जातो। काही दिवसांनी त्याच्याकडे एक त्यागी महात्मा आला। तो त्यागी महात्मा म्हणजे आत्मज्ञानी, निरीच्छ आणि शांत स्वरूपाचा। तो आपल्या नाकाच्या शेंड्यावर आपली दृष्टी एकाग्र करून नित्य परमात्मा चिंतनामध्ये निमग्न असे। त्यामुळे तो आनंद विभोर दिसत असे। त्या नित्यतृप्त तपस्व्याला शुद्ध अंतःकरणाने नमस्कार करून देवशर्मा त्याला विचारतो, हे महात्मन, आपल्यासारखी नित्य शांतिमय स्थिती मला कशी लाभेल?
तेव्हा त्या आत्मज्ञानी संताने सोपूर गावात राहणाऱ्या, सोपूर एक गावाचं नाव आहे, त्या गावामध्ये राहणाऱ्या आणि शेळ्या राखणाऱ्या मित्रवान नावाच्या धनगरांची माहिती दिली व तोच तुला उपदेश करेल असेही सांगितले. हे ऐकून देवशर्माने त्या महात्म्याला वंदन केले व तो वैभव संपन्न असलेल्या सोपूर गावामध्ये येतो. सोपूर गावाच्या उत्तर भागामध्ये एक मोठे अरण्य होते. त्या अरण्यात नदीच्या काठावरील एका शिळेवर मित्रवान आपल्या शेळ्या मेंढ्या चारत बसलेला होता. तो एकदम आनंदामध्ये असल्यामुळे त्याची दृष्टी एकदम स्थिर होती. त्याच्या पापण्याची, त्याच्या डोळ्याच्या पापण्याची उघडझाप थांबलेली होती. कारण परस्परांशी शत्रुत्व असणारे प्राणी आपसातील वैर विसरून तेथे एकत्र नांदत होते. त्या वनामध्ये झुळझुळ वारा आनंदाने वाहत होता. पशुचे कळप शांत बसले होते आणि मित्रवान दयेने ओथंबलेल्या आनंदमय प्रसन्न दृष्टीने पृथ्वीवर जणू अमृत वर्षाव करत होता. त्याला अशा स्थितीमध्ये पाहून देवशर्माचेही मन प्रसन्न होते. तो मोठ्या उत्कंठेने अतिशय नम्रपणे मित्रवानाजवळ जातो. मित्रवानानेही आपले किंचित थोडेसे मस्तक लवून नमस्कार करून त्यांचे स्वागत करतो. त्यानंतर विद्वान देवशर्माने मित्रवानाचे ध्यान संपल्यानंतर त्याला जे काही विचारावयाचे होते तो आपले मनोगत मित्रवानाच्या समोर व्यक्त करतो. तेव्हा देवशर्मा ब्राह्मण त्या मित्रवानांना म्हणतो, हे महाभाग, मला आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे. माझी इच्छा पुरी होण्यासाठी आपण मला एखादा उपाय सांगा. ज्यांच्या योगाने आपण हे ज्ञान मिळवले आहे देवशर्माचे हे बोलणे ऐकून मित्रवान काही क्षण विचार करून म्हणतो, हे देवशर्मा, हे महाशय, या वनामध्ये मी एकदा शेळ्या चारीत होतो. इतक्यात एका भयंकर वाघाकडे माझी नजर गेली. तो इतका क्रूर होता की
तो सगळ्यांनाच खाऊन टाकेल असे मला वाटत होते आणि मी माझ्या मरणाला भीत होतो. वाघ आपल्याकडे येत आहे हे पाहून मी माझ्या शेळ्याच्या कळपांना पुढे सारून पुढे घालून मी तिथून पळ काढला. परंतु त्यातील एक शेळी संपूर्ण भय सोडून देऊन नदी तीरावर असलेल्या वाघाजवळ गेली. ती थोडी सुद्धा घाबरली नाही. तिकडून येणारा क्रूर वाघ सुद्धा एकदम शांतपणे तिच्याकडे येतो आणि तिच्याकडे बघत बघत स्तब्ध राहतो. तेव्हा ते पाहून बकरी वाघाला म्हणते, हे वाघोबा, तुमचे आवडते भक्ष्य हे तुमच्या समोर उभे आहे. ती शेळी वाघाला म्हणते, हे वाघोबा, तुमच्या आवडीचे भक्ष्य माझ्या रूपाने तुमच्या समोर उभे असून मला मारून माझ्या शरीरातील चविष्ट मांस तुम्ही खा. तुम्ही कशाची प्रतीक्षा करत आहात? तुमच्या मनामध्ये मला खाण्याचा विचार का येत नाही? तेव्हा वाघ त्या शेळीला म्हणतो, हे शेळी, इथे येताच माझ्या मनातील द्वेषभाव मावळला. तहान भूक पुढच्या कुठे नाहीशी झाली. त्यामुळे माझे भक्ष्य तू जवळ असताना सुद्धा तुला खाण्याची माझी मुळीच इच्छा नाही. वाघाचे बोलणे ऐकून शेळी म्हणते, मलाही तुमची भीती वाटली नाही हे मलाही माहिती नाही. याला काहीतरी कारण असणारच. तुम्हाला ठाऊक नसेल तर मला सांगा. हे ऐकून वाघ म्हणतो, मलाही माहित नाही. चल आपण दोघेही समोर उभ्या असलेल्या त्या सज्जनग्रस्ताला विचारूया. असे ठरवून वाघ आणि शेळी दोघेही माझ्याकडे येण्यास निघाली. त्या दोघांच्या स्वभावातील हा विचित्र बदल पाहून मला फार आश्चर्य वाटले. तोपर्यंत त्यांनी माझ्याजवळ येऊन कारण विचारले. तेव्हा झाडाच्या फांदीवर एका वानरांच्या कळपांचा राजा बसलेला होता. त्याला मी याचे कारण विचारले. तेव्हा आम्हा तिघांना एकत्र असलेले पाहून वानर राजाने आदराने आम्हाला सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा वानरराज म्हणतो, हे मित्रवान, या वनामध्ये सर्वजण पशु पक्षी हिंस प्राणी एकत्र का राहतात? या संदर्भातील प्राचीन कथा मी एक तुम्हाला सांगतो. या समोरच्या अरण्यामध्ये एक मंदिर आहे, ते तुम्हाला दिसते का? ते पहा. ते मंदिर देवादिदेव महादेव यांचे असून ते स्वतः ब्रह्मदेव यांनी
त्या मंदिरामध्ये स्थापन केलेले शिवलिंग आहे. पूर्वी या मंदिरामध्ये सुकर्मा नावाचा विद्वान ब्राह्मण महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करून तेथे वास्तव्यास राहत होता. तो तेथेच मंदिरामध्ये साधना आणि तप करत असे आणि भगवान शिवशंकर यांची उपासना करत असे. तो या अरण्यातील फुले तोडून आणि नदीच्या पात्रातील पाण्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक करून ते फुले वाहून त्यांची ती पूजा करीत असे. कालांतराने त्यांच्याकडे एक अतिथी येतो. सुकर्माने त्याला खाण्यासाठी फळे दिली आणि म्हटले, हे महात्मन, मी केवळ आत्मज्ञानासाठी भगवान शंकराची आराधना करतोय. आज त्या आराधनेचे फळ मला भगवंताने देण्याचे ठरवले असावे, कारण आपल्यासारख्या महापुरुषाने येथे येण्याची माझ्यावर कृपा केली आहे. सुकर्मा ब्राह्मणांचे मधुर शब्द ऐकून त्या महातपस्वी अतिथीला खूप आनंद होतो. त्याने त्या जागी असलेल्या एका शिळेवर भगवद्गीतेचा दुसरा अध्याय लिहिला आणि त्या सुकर्म्याला त्या अध्यायाचे पठन मनन करण्यास सांगून त्याला म्हटले, हे सुकर्मा, याच्या अध्ययनाने तुझी इच्छा आपोआप पूर्ण होईल. इतके बोलून त्याच्या समोर बसलेला महात्मा अंतर्धान पावतो. सुकर्म्याला या घटनेचे आश्चर्य वाटते. त्याने त्या महात्म्याच्या आज्ञेप्रमाणे गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू केला. दीर्घकाळाने अंतःकरण शुद्ध होऊन त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर तो जेथे जेथे गेला तेथील तपोवन शांत झाले. तेथील आसक्ती, द्वेष, थंड, ऊन, तहान, भूक इत्यादी द्वेंद्रिय नाहीशी झालेली आहे. इतकेच नव्हे तर तेथील भय सुद्धा नाहीसे झालेले आहे. कारण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे पठन मनन करणाऱ्या सुकर्म्याच्या प्रभावामुळे हे सारे घडत असे. मित्रवान, वानर राजांचे बोलणे ऐकून म्हणतो, मी शेळी आणि वाघ यांना घेऊन त्या मंदिराकडे गेलो. तेथे गेल्यावर तेथील एका शिळेवर लिहिलेला गीतेचा दुसरा अध्याय मी पाहिला. गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या अभ्यासाने मला हे ज्ञान झाले. म्हणून हे ब्राह्मणा, भल्या ब्राह्मणा, तू ही दुसऱ्या अध्यायाचे मनन चिंतन कर. त्यामुळे मुक्ती ही तुझ्यापासून दूर असणार नाही. तेव्हा भगवान श्री हरिनारायण माता लक्ष्मींना म्हणतात, हे प्रिये,
मित्रवानाचा हा उपदेश ऐकून देवशर्माने मित्रवानांची पूजा केली व त्याला नमस्कार करून पुरंदरपुराची वाट धरून आपल्या गावी आला. तिथे एका देवळामध्ये राहणाऱ्या पूर्वी सांगितलेल्या महात्म्याला भेटून त्याला सर्व वृत्तांत सांगितला व त्यांच्याकडूनच सर्वप्रथम दुसऱ्या अध्यायाची संथा घेतली. नंतर त्यांच्याकडून त्यातील ज्ञान जाणून घेऊन सुकर्मानित्य मोठ्या श्रद्धेने दुसऱ्या अध्यायाचे मनन आणि चिंतन करू लागला. त्यामुळे त्याला त्या प्रशंसनीय परमपदाची प्राप्ती झाली. हे लक्ष्मी, हा जे दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य आहे हे महात्म्य म्हणजे मनुष्याला आत्मज्ञान प्राप्ती आणि जेथे जाईल तेथे शांती परमानंद प्राप्ती, शत्रुत्व नष्ट होणे, आपला कोणीही शत्रू उरणार नाही. वाघाचे भक्ष शेळी असून सुद्धा वाघ शेळीला खात नाही आणि शेळी सुद्धा निर्भयपणे वाघाच्या समोर जाऊन वाघाला मला हे वाघोबा तुमचे चविष्ट भक्षण तुमच्या समोर उभे आहे असे म्हणते. मग आपण गीतेचा दुसरा अध्याय का वाचू नये? आपण आपले आत्मज्ञान आत्मकल्याण का करून घेऊ नये? बाबांनो, आपली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेवर विश्वास ठेवून भगवंताचे नाम संकीर्तन करू. गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे श्रवण पठन आणि मनन जरूर करावे. सुरुवातीला आपल्या लक्षामध्ये येणार नाही, परंतु कालांतराने कृपा करणारे भगवंत आहेत ते आपल्यावर निश्चित कृपा करतील आणि आपल्याला एक श्लोक नाही, अर्धा नाही, चतुर्थ किंवा थोडासा जरी समजला तरी भरपूर आहे. म्हणून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं